दया क्षमा शांती तेथे देवाची वसती पावे धावूनिया घरा राहे धरो निया थारा कीर्तनाच्या वाटे बराडिया ऐसा लोटे पावे धावूनिया घरा राहे धरो निया थारा तुका म्हणे घडे पूजा नाम देवे जोडे पावे धावूनिया घरा राहे धरो निया थारा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे ज्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मनोजव्यम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजे भावानुरूताय मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे हरि भक्त विरक्त विज्ञान राशी जेणे मानसी स्थापिले निश्रयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भासने नष्ट संदेह मोडे मज दिसत सो परम विख्यातू तो जो जाण ब्रह्मयाचा सुतू नारद कीर्तन वहिवासित लोकू तया माझे दंडवत विठाल विठाल म्हणून 16वे शतकात म्हणे एक तारा चमकला रे आणि जिजाईच्या पोटी शिवबा जन्माला रे आणि घडविला महाराष्ट्र जेने
आणि सुखावली प्रजा अहो परस्त्री माता रुक्मिणी समारायचा होता आमचा राजा अवथे थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला म्हणून कधीच विसरणार नाही राज नमन करण्याला भुराज नमन करण्याला तुम्हाला नमन करण्याला विठ्ठल विठ्ठल दया क्षमा शांती तिथे देवाची वसती पावे धावून या घरा राही धरून या थारा कीर्तनाच्या वाटे बराडिया ऐसा लोटे पावे धावून या घरा राही धरून या थारा तुका म्हणे घडे पूजा नाम देवे जोडे पावे धावून या घरा राही धरून या थारा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अरे कविता सेवेकरता मूळतः निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वाधिकार चिन्मय स्वरूप वारकरी संप्रदाय तत्वावरचे श्रीमंत संत साधू अहो तुम्ही आम्ही सगळी या महाराष्ट्रातल्या संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेली देवाची सर्वसामान्य आपण साधक म्हणजे तुम्ही आम्ही सगळी मनापासून आपण देवाची सगळी सेवा करणारी मंडळी आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं या आपल्या महाराष्ट्राच्या बाबा मातीचा जर विचार केला तर या आपल्या महाराष्ट्राच्या मातीला अहो संतांची भूमी म्हणून ओळखली जाणारी आपली महाराष्ट्राची माती. या महाराष्ट्राच्या मातीचा विचार करण्याच्या पूर्वी या महाराष्ट्राच्या राज्यापेक्षा पहिल्यांदा तुम्ही अखंड भारताचा विचार करून बघा. या अखंड महाराष्ट्राच्या मातीपेक्षा या अखंड भारतामध्ये 252 संत माझ्या वाचनात आले. संत वाङ्मयाच्या इतिहासात अखंड भारतामध्ये 252 संत अख्ख्या भारतात जन्माला आले. हे 252 संत अखंड भारतात जेवढे जन्माला आले त्यातले असणारे 52 संत एकट्या आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. हे 52 संत आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जे जन्माला आले त्या 52 संतांमध्ये ज्या संतांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ओळखलं जातं एवढ्या 52 संतांमध्ये ज्या संतांना या वारकरी संप्रदायामध्ये वैराग्याची मूर्ती म्हणून त्यांची ओळख केली जाते आपल्या महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या जगामध्ये ज्यांची जगद्गुरु ही पदवी मान्य केली जाते अशा तुकोबरायाचा अभंग सेवेकरता निपटला विठ्ठल. सेवेकरता मूळतः निवडलेला अभंग हा अभंग मूळतः सर्वसामान्य व्यक्तीचा नाही तर वारकरी संप्रदायाच्या कदर्श स्थानी विराजमान असणाऱ्या वैराग्याची मूर्ती म्हणून ओळख केली जाणाऱ्या आणि जगद्गुरु पदाचे मानकरी असणाऱ्या श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा सेवेकरता निवडलेला अभंग हे ऐका. बरं निवडलेल्या अभंगाच्या दृष्टिकोनातून विचार करण्याच्या पूर्वी काय नेमकं तुकोबा या अभंगामध्ये सांगायचा प्रयत्न करताय हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न. जगातला प्रत्येक माणूस जो या संसारामध्ये जन्माला आलाय त्या प्रत्येक माणसाला सुख आणि समाधान या दोन गोष्टीची फार मोठी अत्यंत आवश्यकता आहे. जगातली माणसं पैशाने श्रीमंत झाली जगातली माणसं मोठ्या घरदार बंगल्याने श्रीमंत झाली पण जगातली माणसं सुख आणि समाधानाने आयुष्यात कधी मोठी झाली नाही आणि ते सुख आणि समाधान तुम्हाला जीवनामध्ये जर हवा असेल तर तो देणारा परब्रह्म तुमच्या वाट्याला भेटला पाहिजे. मग जोपर्यंत देव तुमच्या वाट्याला मिळत नाही तोपर्यंत जगातली कोणतीच गोष्ट तुमच्या वाट्याला मिळणार नाही. तुकोबराय साधा पर्याय सांगतात की बाबा ज्याला जगामध्ये सुख आणि समाधान पाहिजे ज्याला आयुष्यामध्ये आनंद पाहिजे त्याच्याकरता जीवनामध्ये देव पाहिजे
आणि ज्याला जीवनामध्ये आपल्या घरात देव आणायचा आहे, तुकोबाराची साधी भाषा सांगतात की त्यानं त्यांच्या जीवनामध्ये, त्यांनी त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या घरामध्ये दया, क्षमा आणि शांती या 3 गुणांचं अस्तित्व तुम्ही तुमच्या घरात आणलं पाहिजे. हे 3 गुण तुमच्याकडे आले ना तर जगाचा परमात्मा तुमच्या घरात गडी म्हणून राहतो. अहो, नाथांच्या घराचा विचार कराल तर एकनाथांच्या घरात दया होती, क्षमा होती, शांती होती. 3 गुण जीवनामध्ये आत्मसात केले. परब्रह्माला बोलावलं नाही, फक्त 3 गुण जीवनात धरून ठेवले. जगाचा मालक 36 वर्ष नाथांच्या घरात गडी म्हणून राहिला. मग जगाचा परब्रह्म तुमच्या घरात यावं असं वाटतंय तर एक काम करा, म्हणजे स्वतःच्या घरामध्ये आणि स्वतःच्या शरीरामध्ये दया नावाचा गुण पहिला आणायला शिका. 2, तुमच्या अंतःकरणामध्ये क्षमा नावाचा गुण आणि 3, अंतःकरणामध्ये आणि घरामध्ये शांती नावाचा गुण आणायला शिका. हे 3 गुण तुमच्याकडे आले ना तर जगाचा परमात्मा स्वतःहून तुमच्या घरात चालत येतो. एकदा परब्रह्म तुमच्या घरात चालत आला, अहो तुम्ही त्याला ढकलून लावायचा प्रयत्न करा, जगाचा परमात्मा कधी तुमच्या घरातून जाणार नाही. एवढी ताकद या 3 गुणांमध्ये. आम्ही काय करावं तुकोबार आहे, आम्हाला जर देव आपलासा करायचा असेल तर आम्ही आणखीन काय केलं पाहिजे. महाराज म्हणजे कीर्तनाच्या वाटेनं देव तुमच्याकडे येतो. कीर्तनाचा मार्ग अवलंब करा, परब्रह्म आपल्या घरात चालत येणार. आणि काय करायचं, तुका म्हणे घडे पूजा करा, देवाचं नामस्मरण करा, जगाचा परमात्मा तुमच्या घरात धावत येतो. असा साधा अर्थ तुकोबाराय सांगतात. या सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेला हा आपला दापोली तालुका. या दापोली तालुक्यामधलं हे सगळ्यांच्या परिचयाचं या असणारं नामांकित गाव म्हणजे हे पोफळवणे गाव. आणि या पोफळवणे गावाच्या भूमीमध्ये भगवान श्री असणाऱ्या साईनाथाच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन असणारी ही तुमची आमची पोफळवणे गावामधली कोंडवाडी. आणि या कोंडवाडी मधलं आपल्या सगळ्यांचं परिचयाचं कुटुंब हे वाळंज कुटुंब. या वाळंज कुटुंबियामध्ये श्री अल्पेश दादा वाळंज, श्री नरेश दादा वाळंज, श्री संतोष दादा वाळंज यांच्या 3 बंधूंच्या या असणाऱ्या नूतन वास्तूच्या निमित्ताची, ही वास्तुशांतीच्या निमित्तानं सत्यनारायणाच्या पूजेचं निमित्त आणि त्या सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्तानं या संध्याकाळच्या एवढ्या भरदार पावसामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याचं भजन घडावं याच्याकरता हे कीर्तनाचं आयोजन. आणि त्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या कमी ज्ञान असणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात ही सेवा आली. मी यजमान मालकांच्या चरणावर दंडवत घालतो आणि कीर्तनाच्या दृष्टीने आरंभ करतो. विढाला विढाला सेवेकरता मूळतः निवडलेला अभंग, हा अभंग मूळतः सर्वसामान्य व्यक्तीचा किंवा वारकरी संप्रदायामधल्या कोण्याही माणसाचा अभंग सेवेकरता निवडला नाही. अहो, ज्यांचा अभंग तुमच्या आमच्या सेवेकरता निवडलाय ते वारकरी संप्रदायाच्या कळसा माझी म्हणे तो शिरोमणी वारकरी संप्रदायाच्या पदस्थानी विराजमान असणाऱ्या, वैराग्याची मूर्ती म्हणून ओळख केली जाणाऱ्या श्रीमंत तुकोबारायाचा हा सेवेकरता निवडलेला अभंग आहे. ऐका बरं, निवडलेला अभंग काही निमित्त नाही. एवढी लोक आता जगातली अज्ञान राहिली नाही. काय निमित्ताचं औचित्य आहे तर वास्तुशांतीच्या निमित्ताचं निमित्त आहे. आणि त्या निमित्तानं हे कीर्तन रूपी सेवेचं प्रयोजन. जगातला सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या मनात काय पडायला पाहिजे माहितीये, जगात ही वास्तुशांती नावाचा घटक जगात पहिल्यांदा कुणी निर्माण केला असेल, हा जगात पहिला प्रश्न आमच्या मनाला निर्माण करायला हवा होता. ऐका बाजूला, जगताच्या पाठीवर या परब्रह्मानं या सृष्टीच्या निर्माण करण्याचं काम केव्हा हाती घेतलं ना, तेव्हा या जगताच्या पाठीवर या जगामध्ये पहिल्यांदा ओम नावाच्या ध्वनीचा उच्चार शास्त्र सिद्धांताच्या म्हणण्याने सांगतो. जगामध्ये पहिल्यांदा या ओम नावाचा ध्वनी या जगामध्ये पहिला निर्माण झाला. त्या ओम नावाच्या ध्वनीपासनं जगामध्ये रक्तवर्ण नावाची एक प्रजात पहिली या सृष्टी तलावर निर्माण झाली.
त्या सृष्टी तलावरच्या रक्तवर्ण नावाच्या प्रजातीनं या जगताच्या पाठीवर विश्व निर्माण करण्याचं पहिल्यांदा काम हाती घेतलं आणि ते विश्व निर्माण करताना त्या रक्तवर्ण नावाच्या प्रजातीनं या जगामध्ये 3 प्रकारचे देव जन्माला घातले. पहिला देव जन्माला घातला ब्रह्मा, दुसरा देव जन्माला घातला विष्णू आणि तिसरा देव घातला महेश. हे 3 देव जगताच्या पाठीवर पहिल्यांदा निर्माण घातलं. एकाकडे काम दिलं सृष्टी निर्माण करण्याचं, एकाकडे काम केलं सृष्टीला पालन करायचं आणि एकाकडे काम दिलं सृष्टीवरती संहार करायची. ही 3 कामं 3 देवांकडे नेमून दिली. मग ज्या ब्रह्मदेवाकडे काम दिलं की या सृष्टीच्या पटलाची नेमणूक करायची किंवा निर्मिती करायची, तेव्हा या जगताच्या पाठीवर ब्रह्मदेवानं जगात पहिले 2 दाम्पत्य जन्माला घातले. ब्रह्मदेवानं पहिल्यांदा जगामध्ये पहिला माणूस म्हणून जन्माला घातला. ब्रह्मदेवाच्या उजव्या खांद्यावर मनु नावाचा राजा जन्माला घातला आणि ब्रह्मदेवाच्या डाव्या असणाऱ्या खांद्यावर शत्रुपा नावाची राणी या जगामध्ये पहिलं जोडपं या जगामध्ये देवानं निर्माण केलं. मग ब्रह्मदेवानं हे जेव्हा जोडपं निर्माण केलं, ते जोडपं निर्माण केल्यानंतर त्या जोडप्याला जगामध्ये 3 गोष्टीची गरज भासायला लागली. पहिली गरज भासायला लागली अन्न, दुसरी गरज भासायला लागली वस्त्र आणि तिसरी गरज भासायला लागली निवारा. ब्रह्मदेवाने 2 दाम्पत्य जन्माला घातले. त्या तिघांना अन्नाची निर्मिती केली, वस्त्राची निर्मिती केली, पण सगळ्यात गरज जी लागली ती वास्तूची. आणि ही वास्तू नावाचा घटक भगवान परमात्म्यानं त्या ब्रह्मदेवानं त्या मनु आणि शत्रुपा नावाच्या राणी करता ते पहिल्यांदा वास्तू बांधली आणि त्या वास्तूचं पूजन स्वतः ब्रह्मदेवानं घातलं. म्हणून नवीन वास्तू बांधल्यानंतर त्याची वास्तू शांती ही पुरातन काळानुसार केलीच पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू आहे. म्हणून वास्तू शांती करतात आणि त्या निमित्ताचं हे कीर्तन आहे. जगामध्ये सेवेकरता हा निवडलेला अभंग, हा अभंग म्हणता सर्वसामान्य व्यक्तीचा किंवा वारकरी संप्रदायामधल्या कोण्याही माणसाचा अभंग सेवेकरता निवडला नाही. ज्यांचा अभंग तुमच्या आमच्या सेवेकरता निवडलाय ते श्रीमंत तुकाराम महाराज. भगवान परमात्मा नेमका जगाच्या पाठीवर नेमका कुठं राहतो याचा पत्ता सांगायचा तुकोबाराय प्रयत्न करतात. जगताच्या पाठीवर प्रत्येक माणसाला असं वाटतं की आम्ही एवढीशी देवाकरता उपवास धरतो, आम्ही आयुष्यामध्ये दररोज त्याचं एकदा तरी त्याचं नामस्मरण करतो, तर आम्हाला मरायच्या आधी एकदा तरी हा जगाचा परमेश्वर आम्हाला मिळाला पाहिजे. मग हा जगाचा परमेश्वर आम्हाला मिळावा याच्याकरता माणसानं बऱ्याच प्रकारचे अट्टास केला, पण हा परब्रह्म काय जगात कोणाच्या वाट्याला मिळाला नाही. साधा प्रश्न ऐका माझा, जर तुम्हाला देवाला आपलंसं करायचं असेल तर तुकोबारायची भाषा ऐका. महाराज म्हणतात देवाला आपलंसं करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये 500 रुपयाचा हार जर देवाच्या गळ्यात घातला, ऐकताय ना तुम्ही, देवाच्या गळ्यात समजा तुम्ही 500 रुपयाचा हार घातला, 200 रुपयाची अगरबत्ती आणून अगदी दारापासून देवाच्या देवाऱ्यापर्यंत तुम्ही 200 रुपयाच्या अगरबत्ती जर लावली तर याच्यानं परब्रह्म तुमच्यावर प्रसन्न होईल का सांगा. 500 रुपयाचा हार घातला, 200 रुपयाची अगरबत्ती लावली तर परब्रह्म तुम्हाला मिळेल काय? अहो महाराजांची भाषा आहे, देव आशानं पावायचा नाही, देव काय बाजारचा भाजीपाला नाही. मग जगाचा परब्रह्म जर तुम्हाला आपलासा करायचा असेल तर अंतःकरणातनं त्याची मनापासून सेवा केली पाहिजे. येथे पाहिजे जातीचे अरे जरा गबाड्याचं काम नाही. बरं जगात काही लोकांच्या मनात असा प्रश्न आला असेल की देवच आम्हाला का आपलासा केला पाहिजे. जर देवाला आपलंसं केलंच नाही तर जगात काय चालणार नाही काय? महाराज म्हणले जगाच्या परब्रह्माशिवाय जगातलं कोणतंही तत्व चालत नाही. कारण की अर्जुनाला आहे ना रथावर उपदेश करताना भगवंत असा म्हणतो माझी या सत्ते जगातल्या सगळ्या गोष्टीचा करता करविता हा एकटा मी आहे. मी ठरवलं तर या जगात पाऊसही आणू शकतो, मी ठरवलं
तर जगामध्ये सूर्य सुद्धा चालवू शकतो. मी ठरवलं तर जगा सृष्टीतलं पानही मी चालवू शकतो. म्हणजे जगामध्ये सगळ्या गोष्टी मी ठरवतो. मग तुम्हाला देवाची गरज काय? त्याचं उत्तर आहे का? जगात तुम्ही पैशानं मोठे व्हाल, जगात तुम्ही घर दारानं मोठे व्हाल, पण आयुष्यात आहे ना, सगळ्यांना जरी संपन्न झाला तरी सुख आणि समाधान आणि आनंद या तीन गोष्टी मिळाल्याशिवाय तुम्ही जगामध्ये सुखी होऊ शकत तुम्हाला जर आयुष्यामध्ये समाधान पाहिजे तर जगामध्ये सुख आणि समाधान या दोन गोष्टी या जगाच्या परमेश्वराशिवाय जगामध्ये तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही. हवा असेल तर पाठ्यातलं प्रमाण सांगतो, सर्व सुखाचे आगर आणि बाप रखमा देवी बर, किंवा सुखरूप ऐसा अरे तुझ्या कोणी सांगा पण माझ्या पांडुरंगा सारिका. जगातलं सुख आणि समाधान जगात जर तुम्हाला कुठं मिळणार असेल तर ते देवाच्या पायावर मिळतं. मग तो देव तुम्हाला आपलासा करायचा असेल तर महाराजांनी साधं सोपं सांगितलं, तुमच्या अंतःकरणामध्ये दया पाहिजे, तुमच्या अंतःकरणामध्ये क्षमा पाहिजे आणि शांती पाहिजे. हे तीन गुण जर तुमच्याकडे आले तर परब्रह्म तुमच्या घरात दावत येते. बरं, एका माणसाने प्रश्न केला, महाराज देव नेमका कुठं कुठं राहतो याचा पत्ता सांगा. तर आम्ही जगात तुम्हाला देवाला शोधू. अहो, देव कुठं राहतो याचा जर तुम्हाला पत्ता हवा असेल तर जनाबाईची भाषा ऐका. जनाबाई म्हणतात परब्रह्म राहतो कुठे? अहो, जनाबाई म्हणतात हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल दिला. जनाबाई म्हणतात माझा परब्रह्म माझ्या हृदया मंदिरामध्ये राहतो. म्हणजे देव आपल्या हृदयामध्ये राहतो. तुकोबराय म्हणतात देव वसे चित्ती. अहो, महाराज असं म्हणतात की परब्रह्म कुठं राहतो? तर परब्रह्म चित्तात राहतो. तुकोबराय या अवघड भाषा होते, आम्हाला जरा सोपं सांगा. तुकोबराय म्हणले देव कुठं राहतो याचा पत्ता हवा असेल तर एकच प्रमाण, देव देवाचे मंदिर, की देव नेमका राहतो कुठे? अहो, महाराज म्हणले हृदया मंदिरामध्ये राहतो यात नवल नाही, पण देवाचा कायमचा पत्ता सांगून टाकला. अरे देह देवाचे मंदिर, जगातला हा देह अहो देवाला राहण्याचं चांगलं उत्तम ठिकाण आहे. आणि हा देह त्या देहामध्ये राहतो, पण कोणत्या देहामध्ये राहतो
ज्यांच्याकडे दया नावाचा गुण आहे, ज्यांच्याकडे क्षमा नावाचा गुण आहे आणि ज्यांच्याकडे शांती नावाचा गुण आहे, हे तीन गुण ज्यांच्याकडे आले ना, अहो हा परब्रह्म त्यांच्या घरात सरळ सरळ घरात गडी म्हणून राहिला. हा जगातला इतिहास आहे. अहो नाथांच्या बाबतीतला विचार करा. एकनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये दया नावाचा गुण होता. अहो काशीवरनं एकनाथ महाराजांनी पाणी आणलं. काशीवरनं भगवान शंकराला टाकायला आणलेलं पाणी ते समोर गाढव लोळताना पाहिलं. गाढवाला ताण लागलेली असावी म्हणून एकनाथाने कमंडलूतलं आणलेलं पाणी नाथाने त्या गाढवाला पाजली. एवढी दया नावाचा गुण. जगातलं आणखी उदाहरण सांगतो. नाथांच्या बाबतीमध्ये क्षमा आणि शांती नावाचा गुण जर तुम्ही बघाल ना, तर नाथांकरता क्षमा नावाचा गुण आहे का? अहो यवन यवनी अंगावरी थुंकला. एक यवन एकनाथ महाराज गोदावरीचं स्नान करण्याकरता गोदावरीत उतरले. गोदावरीचं स्नान करून नाथांनी पायऱ्या वर चढून यावं. तेवढ्यात त्या यवनानं येऊन नाथांच्या अंगावर थुंकावं. अहो आपल्यासारखा असता त्याची खानदान बर्बादी आपण केलेली असती. अहो नाथांची शांती आहे का? केवढी नाथांची शांती. एकदा अंगावर थुकला, नाथांनी पुन्हा जाऊन आंघोळ केली. एकदा नाही, दोनदा नाही, अहो 100 वेळा थुंकला. शेवटीला थुंकणाऱ्याची थुंकी संपली आणि नाथांना शरण आला. एकनाथ महाराज, मी तुम्हाला क्षमा मागतो. नाथांचा उदार अंतःकरण बघा. एकनाथ महाराजांची शांती बघा. अहो एकनाथ महाराज म्हणतात, तुम्ही आमच्याकडे क्षमा मागू नका. अहो का महाराज असं म्हणताय? अहो तुमच्यासारखा माणूस जर माझ्या अंगावर 100 वेळा थुंकला नसता तर माझ्यासारख्या भक्ताचं कुठलं भाग्य. मी कशाला 100 वेळा गोदावरीचं स्नान केलं असतं. तुम्ही थुंकलात म्हणून मला गोदावरीचं 100 वेळा स्नान घडलं. या अंतःकरणातली शांती नाथांच्या घरात होती. स्वतः नाथांच्या घरात दत्त चौकदार म्हणून काम करत असताना सुद्धा ज्या दत्ताची आपण भक्ती करतो तो दत्त भगवान परमात्मा एकनाथांच्या दारावर चौकदार म्हणून उभा राहतो. एवढा त्यांचा अधिकार. त्यांच्याकडे 3 गुण होते व परब्रह्म त्यांच्या घरात धावून आला. हेच 3 गुण जर तुम्ही तुमच्या अंतःकरणात, तुम्ही तुमच्या घरात जर ठेवलेत ना, तर परमेश्वर तुमच्याही घरात येईल. असं साधारण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुम्ही म्हणायला सांगता. दयाच माझा दयाच
अशांती या 3 गुणामुळे जर नाथांच्या घरात जगाचा परब्रह्म जर गेला तर जगामध्ये तेच 3 गुण तुम्ही तुमच्या घरामध्ये जर आत्मसात केले तर हा परब्रह्म तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. अहो जगातली बाबा वास्तविक परिस्थिती सांगतो ऐका. जगात माणसं आयुष्यामध्ये ना माणसाच्या मनात असा सध्या भ्रम आहे. माणसाला वाटायला लागला आम्ही गावात जगामध्ये पैसा कमवला, गावात आम्ही 2-2 मजल्याची घरं बांधली तर जगामध्ये आमच्यासारखा गावात अजून कोण नाही. ही जगामध्ये माणसाच्या मनातली सद्यस्थिती आहे. आयुष्यात एक वाक्य लक्षात ठेवा. आयुष्यात पोरांसाठी पैसा नाही कमवता आला गावात तरी चालेल. आयुष्यात पोरांसाठी गावात घर नाही बांधता आलं तरी चालेल. पण मरायच्या आधी गावातल्या 10 लोकांच्या मनात तरी घर बांधून दाखवलात ना तर तुम्ही आयुष्यातले खरे श्रीमंत झाला. माझं वाक्य फिरून ऐका. नाही आयुष्यामध्ये पोरांसाठी आहे ना पैसा कमवला तरी सुद्धा चालेल. पोरांसाठी गावात नाही घर बांधता आलं तरी चालेल. पण ज्या दिवशी तुम्ही आणि आम्ही मरू ना, अहो मरणार ना. अहो जेवढे बसले आणि आमच्या सकट जेवढे उभे सगळ्यांना एक ना एक दिवस, फक्त फरक एवढा आहे आपल्याला जायचा दिवस माहित. अहो जायचा दिवसही माहितीये. तुम्ही भ्रमात जीवन जगायला लागला. आपण जीवनामध्ये समजा सोमवारी जर नाही मेलो दादा तर मंगळवार, समजा वाचलाच मंगळवारी तर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, तो 7 दिवसात कधीतरी जगाला जे आपण सांगायला लागलोय ना, देवाने मला 90 वर्षाचं आयुष्य दिले, मनातनं काढून टाका. देवाने 7च दिवसाचं आयुष्य दिले. काय करा ते आता करा. या 7 दिवसामध्ये जर चांगलं कर्म नाही ना केलं, माझं वाक्य ध्यान देऊन ऐका. या 7 दिवसामध्ये चांगलं कर्म जर नाही ना दिलं तर माझं वाक्य फिरून ऐका. आयुष्यात दारातल्या कुत्र्या एवढी सुद्धा किंमत म्हाताऱ्या माणसाला लोक देत नाही. म्हणून आयुष्यामध्ये सत्कर्म नावाची गोष्ट करा. माझं वाक्य ऐका. या 7 दिवसामध्ये ना नाही पोरांसाठी पैसा कमवला तरी चालेल, नाही घर बांधला तरी चालेल, पण गावात आहे ना एक तरी असं काम करून जा की आपण मेल्यानंतर तरी आपल्या भावी पिढीनं आपल्या गावाला सांगावं की आमच्या जीवनात बापाला नाही आमच्यासाठी घर बांधता आला असेल, आमच्या बापाला गावात आमच्यासाठी नाही पैसा कमवता आला असेल, पण आपला बाप जेवढ्या इमानदारीत गावात जगला ना, गावात कोणाच्या बापाची मिजाज नाही, आपल्या बापासारखं थाटात जगून दाखवावं. एवढं वाक्य तुमच्या मुलानं सांगितलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला दुसरी संपत्ती कमवायची गरज. मग तुका म्हणायची साधी भाषा आली, याच्याकरता काय करा तर आयुष्यामध्ये दया नावाचा गुण अंतःकरणात आला, शांती नावाचा गुण आणा आणि क्षमा नावाचा गुण आपल्याकडे आणायचा प्रयत्न करा. महाराजांची साधी सोपी भाषा आहे का? महाराज म्हणायला लागले हे 3 गुण एकदा का तुमच्याकडे आले तर जगाचा देव तुमच्या घरात नांदायला येतो. या 3 गुणांचं एवढं पावित्र्य आहे. मग याच्याकरता तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे? अहो एकच वाक्य आहे का, तुम्ही आयुष्यामध्ये सत्कर्म केली पाहिजे. दुसरं काहीही करून फायदा नाही. अहो जगातली तरुण दादा, जगातली आपण सगळी मंडळी आहे ना, अशी विचार करतो आपण अंधश्रद्धेत जगणारी लोक आहे. आपल्या आयुष्यात आहे ना एखादी चांगली घटना झाली तर आपण नाही कधी दुसऱ्याला दोष देणार, पण आयुष्यात एखादी वाईट घटना झाली ना तर आपल्यातलीच माणसं, आपल्यापेक्षा वयस्कर माणसं अख्ख्या गावाला सांगत बसतात थोरल्याने माझ्यावर देव घातला म्हणून माझ्या पोराचं चांगलं झालं. आयुष्यात तुमचं चांगलं होणं, अहो काय काय लोक तर अशी म्हणतात, अहो उद्या माझा पोरगा मिलिटरीत भरती होणार होता, मग अहो पत्रिकेत त्याच्या राहुनी की तू आडवा आला ना, अरे पोरग्याचा आलस आडवा आला तो सांग ना. आयुष्यात तुम्हाला अंधश्रद्धा असावी, पण जगात अंधश्रद्धेला जीवनात कधी थारा देऊ नका. आपण भूगोल शिकणारी मंडळी, राहू केतू जर आडवा आला तर आपलं कधीच वाईट होत नाही. माझं वाक्य आहे का, पृथ्वी ग्रहाच्या 2 पट मोठा शनी ग्रह आहे आणि आपला समज आहे शनी ग्रह आमच्या पाठी लागतो. राहू नावाचा ग्रह शनी ग्रहाच्या 2 पट मोठा आहे. चला आपण स्वतःला कोण समजतो ना हेच मला अंदाज लागला. आपण नेमके कोण आहे? एवढा मोठा ग्रह अख्ख्या जगाची चॉईस सोडून आपल्या मागे लागतो. कोण आहे आपण जगामध्ये? एक वाक्य लक्षात ठेवा, कर्म चांगली करा. जगात कर्माचं फळ मिळतं
हे जगात सगळ्यात आयुष्यात सत्य वाक्य. दादा एक जुनी म्हण सांगतो सोनदादा. पहिली लोक अशी म्हणायची, गावात बापानं बाप करायची आणि मागणं फेडायची कुणी ती. बोलाला मी टायमात संपूर्ण नाही. इथून मला 8 जरी निघालो ना तरी मला 4 वाजणार आहे. त्यामुळे वेळे ट्रेन उशिरा येऊ दे हो. लग्न स्टेशन सोडायचा. जुनी माणसं अशी आपल्याला म्हण सांगायची की आयुष्यात बापानं बाप गावात करायची आणि मागणं फेडायची कुणी पोरांनी फेडायची. पण माझं वाक्य या कीर्तनातलं एक वाक्य कायम लक्षात ठेवा. देवाने ही स्कीम बंद केलेली आहे बाबा. देवाची आता एकमेव स्कीम चालू आहे. आयुष्यात तुमची कर्म तुम्ही करायची. घराचा कवलान कवाल रिपान रीप वासन वासामधल्याशिवाय तुमची सुटका. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगात असा सगळ्यात मोठा नियम आहे. अरे तुम्ही जशी कर्म तुम्ही या जगामध्ये करणार तीच वाट्याला तुमच्या भोगायला येणार. नाथांनी तुम्हाला एक उदाहरण डोळ्यासमोर दिलं. तुकोबराने ते प्रतिपादित केलं. अरे नाथांच्या बाबतीत घडलं, आपल्याही बाबतीत घडू शकतो. आपल्याही घरात तो परब्रह्म येऊ शकतो. आणि एकदा का परब्रह्म आला ना की तुम्ही त्याला हाकलून जरी लावलात ना तरी देव जगामध्ये आपल्या घरातली जागा सोडत नाही. हे पटवून सांगतात अभंगाचं दुसरं चरण. आयुष्यातली खरं गंमत अशी
या दापोली मंडळगड या तालुक्याच्या बाजूला आलो ना आणि ही मंडळी असली ना की कीर्तनकार आरामात असतो. विठ्ठला विठ्ठला साधं तुकोबारायांनी समजून सांगितलं बाबा याच्याकरता यज्ञा जर तुमच्या अंतःकरणामध्ये दया क्षमा शांती हे 3 गुण आले की परब्रह्म स्वतःहून तुमच्या घरामध्ये चालत येतो. हा परब्रह्म तुमच्या घरात एकदा चालत आला की जीवनामध्ये देवाला हाकलवून जरी लावला तरी हा देव तुमच्या घरातनं जाणार नाही. पण हा देव तुमच्या घरात एकदा आला ना की आयुष्यात तुम्ही त्या देवाचं फक्त आयुष्यात भजन केलं पाहिजे. आयुष्यात एक वाक्य ध्यान देऊ नये का? नाही त्याचा उपवास करता आला तरी चालेल, नाही त्याच्या नावाचं कपाळाला गंध लावता आला तरी चालेल, त्याच्या नावाची गळ्यात माळ नाही घालता आलं तरी चालेल, पण आयुष्यात मरेपर्यंत त्याचं एकदा फक्त दिवसातलं नाव घ्या. आयुष्यात तुमचा मरेपर्यंत संसार उत्तम करण्याची जबाबदारी जर तो घेत असेल ना तर तुम्ही एकदा तरी त्या परब्रह्माचं आयुष्यामध्ये नाव घेतलं पाहिजे. पण जगात अशी सत्य घटना आहे ज्या आयुष्यात देवाला आवडतं ते जगामध्ये आम्हाला आवडत नाही, आणि जी गोष्ट आम्हाला आवडते नेमकी तीच गोष्ट देवाला आवडत नाही. म्हणून आजही देव आम्हाला मिळाला नाही. मी साधं उदाहरण सांगतो ऐका. आज जर याच टायमिंगला बरोबर 11 वाजता समजा आता इथं कीर्तन चालू आहे, बरोबर 11 वाजता तमुक गावात एखादा नमन चालू असता तर तुम्ही कुठे गेले असते सांगा ना. समजा आता इथं कीर्तन चालू आहे आणि याच टायमिंगला बरोबर समजा एका ठिकाणी नमन चालू आहे, तुम्ही कुठे गेला असता सांगा ना. आमची पाऊले चालती नमनाची वाट, पाऊले चालती. सगळ्यात एक साधं काय आयुष्यामध्ये आणि नमनालाच गेलो असतो, पण महाराज म्हणतात साधं वाक्य आहे का, जी गोष्ट आपल्याला आवडते ती देवाला आवडत नाही, आणि जी गोष्ट देवाला आवडते ती नेमकी जगामध्ये आपल्याला आवडत नाही. म्हणून खरा देव आजही आपल्याला जीवनामध्ये कळाला नाही. अहो देवाच्या नामाची गोडी जर तुम्ही लावून घेतलीत ना मनाला तर देव तुम्हाला अनुभवायला मिळेल, आणि त्याची गोडी जर जगामध्ये तुम्ही लावून घेतलीच नाही ना, तुम्ही कितीही प्रयत्न करा जगाचा परब्रह्म सहजरित्या तुम्हाला आकळता येणार नाही. अहो साधं सांगू काय उदाहरण, घरात आपल्या धर्मपत्नी इन आवर पॉइंट इन लँग्वेज दॅट कॉल्ड ॲज अ बायको. आपल्या भाषेत धर्मपत्नीला बायको म्हणतात. आपल्या घरातल्या पत्नी समजा ताजं वाटण टाकून जरी भाजी बनवली असली, दररोज ताजं वाटण टाकून भाजी बनवली असली तरी आजपर्यंत आपल्याला आवडले. अहो तुम्ही नाही म्हणू शकत नाही बाजूला बसलेला असताना. तुम्ही जर नाही म्हणले आणि तेवढ्यात जर हिने तुम्हाला बघितला तर खाल्ली सुद्धा भाकरी समाज. साधं उदाहरण ऐका ना. अहो ताजं वाटण टाकलेली कितीही भाजी असली तरी आपल्याला आवडले. ग्रामीण भाषेतली लोक आपण साधा आपल्या बायकोला म्हणतो तुझ्या वापसान तुला काही शिकवला, म्हणजे याचा अर्थ काय, ताजं वाटण टाकलेली भाजी असू द्या दररोजची पण ती आपल्याला आवडत नाही. पण तीच भाजी आहे ना शेजारच्या वहिनी एखादा वाडगा, आमच्याकडे वाडगा म्हणतात, बशीच्या वरचा प्रकार फलगट बॅकवॉल वाडगा, एखाद्या शेजारच्या वहिनी त्या वाडग्यात नाही ना नुसता तिखटा मिठाचा पाणी, आतमध्ये एका दुसरा बटाट्याचा फोड असला तर वांग्याचा तुकडा आणि नुसता मीठ टाकून तीच भाजी नुसती पाणी आपल्याकडे तिखटा मिठाचा पाणी आपल्या पुढ्यात आलं, आपली एक भाकरीचा तुकडा आपण त्या नुसत्या वाडग्यात बुडवायला आणि नुसता तोंडात जायच्या आधी बाळ वहिनी चव तुमच्या हाताला. मला वाक्य पटवून सांगा. माझं उदाहरण आहे, जगात चांगलं सार बनवून बनवली ती आवडली नाही, पण जीवनात नुसत्या तिखटा मिठाची बनवली ती आपल्याला आवडली. मला सांगायचा मुद्दा असा आहे, जे जीवनात खरं आहे ते आपल्याला आवडत नाही, पण ज्याच्यातल्या जीवनात समाधानच नाही नेमक्या त्या गोष्टी जीवनामध्ये आपल्याला आवडतात. मग याच्याकरता तुम्ही काय करावं, आवडणारी गोष्ट देवाला करा. मग देवाला आवडणारी गोष्ट एकच, अहो त्याच्या नामाचं भजन सोडून देवाला दुसरा आवडत नाही. अहो महाराज जगात 33 कोटी देव आहेत, एवढ्या देवांचं भजन करायला आम्हाला वेळ आहे काय? भात कधी लावायचा आम्ही? एवढ्या देवाचं भजन करायला वेळ नाही. एका कुठल्या तरी देवाचा पर्याय सांगा. महाराज म्हणजे देवाच्या नावाचा पर्याय
देवाचं नामस्मरण जर घ्यायचं असेल तर एकाच देवाचं नामस्मरण घ्यायचं. अहो नाव सांगा त्यांचं. नाव कशाला सांगायला पाहिजे? अख्ख्या दुनियेला माहिती आहे. अहो काय त्यांचं नाव? विठोबा. शांती तेथे देवाची वसती. पावे धावून या घरा राहे धरून या धारा. कीर्तनाच्या वाटे बराडिया ऐसा लोटे. पावे धावून या घरा राहे धरून या धारा. या 3 चरणामध्ये तुकोबाला एवढंच सांगायचा प्रयत्न करतात बाबा. जर खरा ब्रह्म तुम्हाला जीवनामध्ये तुमच्या घरात जर आणायचा असेल तर तुमच्या घरामध्ये दया नावाचा गुण आणायला ठेवा. तुमच्या घरामध्ये शांती नावाचा गुण असावा आणि तुमच्या घरामध्ये त्या दया, क्षमा आणि शांती या 3 गुणांचं तुमच्याकडे वास्तव्य असलं पाहिजे. हे 3 गुण जर तुमच्याकडे असतील तर जगाचा परब्रह्म आपोआप तुमच्या घरात चालत येईल. आणखीन कोणत्या मार्गाने देव आमच्या घरात येईल महाराज? आमच्या घरामध्ये हा देव कीर्तनाच्या वाटेने आमच्या घरात येतो. अहो स्वतः संत प्रमाण देतात. कीर्तनाचा गजर होत जनाबाई म्हणतात तेथे देवा असे उभा. जिथं कीर्तन चालतो, जिथं कीर्तनाचं नामस्मरण भजन चालतं, अहो स्वतः परब्रह्म तिथं कीर्तनामध्ये काय असतो? उभा असतो. मग कीर्तनाच्या वाटेने सुद्धा हा परब्रह्म तुम्हाला जीवनात आपलासा करता येतो. माझं वाक्य ध्यान देऊ नये. आयुष्याच्या पाठीवर ज्या माणसाला खरा आयुष्यामध्ये परमार्थ करायचा आहे, माझं वाक्य ध्यान देऊन घालतायत त्या इकडे बघा. आयुष्यामध्ये खरा ज्या माणसाला परमात्मा परमेश्वराचा आयुष्यात खरा परमार्थ ज्या माणसाला करायचा आहे त्या माणसानं जगभर देव शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणामध्ये देव कसा शोधता येईल याचा पहिला आयुष्यामध्ये पत्ता लावा. तो स्वतः संत सांगतात तुझा आहे तुझं पाशीपर्यंत तू जागा. जगातला जो देव शोधण्याकरता तुम्ही जगभर हिंडला. तुका म्हणे कैसे आंधळे हे जग पण विसरून गेले खऱ्या देवा. ज्या देवाला तुम्ही जिथं शोधायला पाहिजे तिथं तुम्ही त्याला शोधत नाही आणि जिथं देव शोधून भेटणार नाही नेमक्या त्या ठिकाणी आपण जीवनामध्ये देवाचा पत्ता शोधत नाही. माझं वाक्य आहे ज्या माणसाला आयुष्यामध्ये देव शोधायचा आहे त्यांनी स्वतःचे विषय फक्त आकडा. आयुष्यातला परब्रह्म तुम्हाला सहज आकळता येतो. आत्मचे विषय म्हणजे काय? जगातला माणूस वाईट नाही हो. जगातला कोणतीही स्त्री वाईट नाही. जगातला कोणता पुरुष वाईट नाही. पण त्याला चालवणारे आतले विषय आहेत ना हे जगातले फार मोठे वाईट आहे.
जगातली सध्या परिस्थिती पाहिली, महाराष्ट्र छत्रपतींचा आपण म्हणणारी माणसं आहे. हा महाराष्ट्र छत्रपतींच्या पदस्पर्शानं पुनीत झाला. हा महाराष्ट्र संभाजीराजांचा आहे. हा महाराष्ट्र छत्रपतींच्या विचाराचा आहे. पण या महाराष्ट्रातला पेपर कधीतरी दर दिवसानं उघडून बघा, या महाराष्ट्रात बलात्काराची बातमी एका पेपरावर येतेच. आयुष्यात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एका असणाऱ्या 12 वर्षाची मुलगी एका इसमाकडनं 42 वर्षाच्या इसमाकडनं एक 12 वर्षाची हिंदू मुलगी गरोदर राहते. जगातले विचार किती खालावले याचा जगात माणसं विचार करत नाही. आयुष्याच्या पाठीवर एक वाक्य सांगता येतं, माणसाच्या केसाची हेअरस्टाईल नाही बदलली तरी चालेल, माणसाची हेअरस्टाईल नाही बदलली तरी चालेल, पण माणसाची हेअरस्टाईल मरेपर्यंत बदलली नाही तर आयुष्यात कायमा कुणाचे गेले ज्याचे त्याने अनैत केले. सावध राहा आणि आयुष्यात विषयांचा पहिला ताबा घ्यायला शिका. लोकांना वाटतं आम्ही गळ्यात माळी घातली म्हणजे आम्ही मोठा झालो, पांढरे शुभ्र कपडे घातले, जगातले लोक आमच्या पाया पडली म्हणजे जगात आम्ही मोठे झालो का काय. अहो संतांची भाषा आहे का, जो विषयाला भुलून गेला, ज्याला विषयाचं ज्ञान असून सुद्धा अज्ञानात राहिला ना, तो माणूस शेवटीला मरेपर्यंत भगवंत त्याला कुठल्या तरी भाषात अडकवतो. याची कितीतरी उदाहरणं मी तुमच्या डोळ्यासमोर मांडली, घेतलीच कितीतरी उदाहरणं डोळ्यासमोर मांडली. जगाच्या दृष्टीनं तुम्ही कितीही कर्म लपवून करा, पण जगात त्याचा अहो तुम्हाला असं वाटत असेल दुसऱ्याचा खेळ आणून माझ्या हातात आणून सोडलाय, मी काट्यावर नेऊन विकलाय, कुणी मला बघितला नाही, तिथं जरी बघितला नसेल तरी त्याचा वर हिशोब पाहिला मिळतो. म्हणून आयुष्यामध्ये सावध व्हा आणि संतांच्या विचाराच्या मागे जा. संतांशिवाय आई बाप सोडले, जगातले संत सोडले आणि जगातला देव जर सोडला तर तुमचं भलं व्हावं ही जगात कोणाच्या मनात इच्छा नाही. एक वाक्य सांगतो ऐका, जग हे सुखाचे आणि दिल्या घेतल्याचे. मग आयुष्यात जर तुम्हाला उद्धार करायचा असेल तर तुम्ही एकच करा, आयुष्यात संताला शरणागती पत्करा. संतांच्या जवळ गेलात ना, माझं वाक्य ऐका, लोक आयुष्यात सद्गुरूला शरण जायला म्हणत नाही. काही लोकांना म्हणलं ना, अरे बाबा तू माळकरी झाला, जाणायस काय, 4 वर्ष त्यांनी मला माळ घातला. अरे कुणी घातली, आमच्या गुरुबाबांनी घातली. मग तू आयुष्यात गुरु केलाच नाही म्हणजे काय, मी गुरु करून टाकला, टाकायची गोष्ट आहे गुरु. लोक म्हणतात मी एकदाचा गुरु करून टाकला, अरे गुरु टाकायची गोष्ट आहे काय. अरे आयुष्यात गुरु आत्मसात करायची गोष्ट आहे आणि आपणच आपल्या मनाला सांगतो एकदाचा मी गुरु करून टाकला. आयुष्यात आहे ना, लोक देवाला शरण जातील, आयुष्यात लोक मंदिरात जातील, पण आयुष्यात लोक सद्गुरूच्या शरण जातात. का सांगा, मंदिरातल्या देवासमोर गेलो ना तो पाप करून जरी गेलो ना तरी तो बोलत नाही हो. मंदिरातल्या देवासमोर आयुष्यात चोरी करून जरी गेलो ना तरी तो मंदिरातला देव तुम्हाला बोलत नाही. आयुष्यात भ्रष्टाचार करून गेलो तरी माझा परब्रह्म तुम्हाला बोलत नाही. पण आयुष्यात चोरी लबाडी करून जर सद्गुरूच्या समोर गेलात ना तर सद्गुरू बोलतात. म्हणून आम्हाला जीवनात संतांचा संत आवडत नाही. आयुष्यामध्ये सद्गुरू किंवा संत जरी तुम्हाला बोलले तरी संत काय करतात, तुमच्या जीवनातले वाईटपणा काढून टाकतात आणि चांगल्या गोष्टी तुमच्या मनात भरतात. म्हणून संताला शरण. मग कोणत्या संताला शरण जा, आयला गेलेला नाही. अहो दुनिया ज्याच्या मागे पडते ना त्या संताच्या मागे पडा. कोणत्या संताच्या मागे पडा, एक नाव सांगतो, बाकीची नावं आपोआप आठवतील. ज्ञानेश्वर.
तुका मन कळे तुका मन
झालेली कीर्तनाची सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करण्याच्या पूर्वी कीर्तनाचे उपस्थित विनेकरी असतील त्यांच्या चरणावर दंडवत घालतो. या विभागातलं दापोली क्षेत्रामधलं सगळ्यात मोठं परिचयाचं मृदुंग क्षेत्रामधलं सगळ्यात मोठा ज्यांचा नामोल्लेख केला जातो ते आमचे पाथटकर महाराज असतील त्यांच्याही चरणावर दंडवत घालतो. खरं तर आनंदाची गोष्ट याच्यासाठी सांगतो, यांचा अधिकार एवढा मोठा आहे हे आपल्याला दिसतात आपल्यासारखे असले तरी, पण आयुष्यात ही माणसं कलेनं मोठे असून सुद्धा आयुष्यात नम्रतेत वागतात हे त्यांच्याकडची मोठी श्रीमंती आहे. आणि ही श्रीमंती जोपर्यंत आहे तोपर्यंत जगात कोणाला तोड नाही, ही जगातली वास्तविक गोष्ट आहे. आयुष्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही जवळजवळ बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शास्त्रीय संगीताच्या अभ्यासातली मी 2-4 माणसं पाहिली. या मंडणगड दापोलीच्या परिसरातलं एकमेव व्यक्तिमत्व आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये परागदादा शास्त्रीय संगीताचा थोडासा अभ्यास आहे. त्याच्यानंतर या थोड्याशा शास्त्रीय संगीताचा पावलावर पावले ठेवून वारसा ज्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतो त्यांचे ऋतिक दादा असतील, त्यांच्याकरता खरोखर टाळ्या वाजवा. फार मोठे गोड गायचे गायक आहे, ज्यांच्यामुळं हा दापोली मंडणगड तालुका मी ज्यांच्या सानिध्यात पहिल्यांदा इथं पदार्पण केलं आणि ज्यांनी आम्हाला जेव्हा काय येत नव्हतं तेव्हा 2 बाजूला 2 माणसांनी मला हाताला धरून हा तालुका पेंजून काढला. ते आमचे हे 2 रत्न, आमचे सोनू दादा असतील, आमचे राजू दादा असतील, त्यांचे फार जीवनामध्ये माझ्यासाठी तरी फार मोठे मोलाचे उपकार आहेत. आयुष्यात त्यांनी मला मार्गदर्शन केलंय आणि आयुष्यात जिथं मान सन्मानाच्या दृष्टीत आता गाव तालुका पूर्ण पिंजून काढलाय आणि काळी शब्दातल्या या जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं नामांकित उल्लेख आहे. आमच्यावर मित्र प्रेम करणारे आमचे वैद्यदादा असतील किंवा आधीपूर्व उपस्थित संबंधित सर्व टाळकरी मंडळी असतील, सगळ्यांच्या चरणावर दंडवत घालतो. आणि खरं जर तुम्हाला टाळ्या वाजवायच्या असतील तर साऊंडवाल्याकरता एकदा आवर्जून टाळ्या वाजवा, कारण की एवढ्या ग्रामीण भागामध्ये असा साऊंड मिळणं फार दुर्गम आयुष्यातली घटना आहे. फार उत्तम साऊंड आणि तुम्ही सगळे श्रोते मंडळी असाल. वेळेच्या अभावी आपलं कीर्तनच पावल्या करणं चालू झालं त्यात माझा दोष नाही. मला कीर्तन 11:30 संपवणं हे माझं ध्येय आहे, कारण आम्हाला इथून आजच्या घडीला मला विचारून बघा, आज पेपरसाठी तो माणूस तिथं आमच्या चिपळूण तालुक्यात गेला होता. चिपळूण तालुक्यात 1 वाजल्यापासून पाऊस पडतोय, जवळजवळ बिल्डिंगचा फ्लोअर आता जवळजवळ बुडलेला आहे, बाजार बंद झालेला आहे, आमच्याकडे पूर आलेला आहे. जर वेळ आली माणूस पण धक्का मारलाय, वेळ पडली तर गाडी उचलून घेता आली पाहिजे अशा संदर्भातला. म्हणून आयुष्यामध्ये पुराची स्थिती आहे त्याचा अंदाज बाळगून थोड्या कीर्तनाला केलेला आहे, कारण इकडं जेवढा पाऊस नाही तेवढा तिकडं प्रचंड पाऊस आहे. यांना दादाला 10 वेळा फोन लावला असेल, नक्की कीर्तन आहे काय खात्री करून या, नसेल तर मला इथं अर्ध्यातनं जायला उगाच पाणी भरल्यावर मी तिथे 4 वाजेपर्यंत माझी फाशी होण्यापेक्षा आत्ताच काय ते सांगा. पण इथं येऊन बरोबर माझ्याकडे जास्त नाही, मी 21 मिनिटं फक्त तुमच्याकडे घड्याळी बोललो. झालेली सेवा माझ्याकडनं जेवढं तुम्हाला देता येईल तेवढा केलाय, वेळेच्या अभावी जेवढं मानता येईल तेवढं मी मांडण्यात झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करण्याच्या पूर्वी ज्या वास्तूचं या ठिकाणी हे नवीन नूतनीकरण आहे आणि ज्या
तीन बंधूंनी ही वास्तू या ठिकाणी बांधलेली आहे. मी भगवान परमात्म्याला एकच प्रार्थना करेन, आज जगातले सख्खे भाव एकत्र घर बांधत नाही, पण आजच्या घरात आजच्या काळात हे सगळ्यात एकमेव घर आहे की तीन भाव एकत्र घर बांधतात. ही आयुष्यातली श्रीमंती आहे तुमच्या घरातली, ही मोठी श्रीमंती आहे. म्हणून आयुष्यामध्ये या असणाऱ्या नूतन वास्तूचं आनंद आयुष्यामध्ये भरभराटीने जावो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून सेवेला सोडतो. मला पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर सब संतन की वासुदेव वासुदेव शांति शांति शांति